नमस्कार. जीवनाला नवी दिशा देणाऱ्या भावनांची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये प्रथमतः सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असा व्हिडिओ पाहणार आहोत ज्या व्हिडिओमध्ये बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. आजचा विषय असा आहे की मानसिक ताण कसा कमी करावा. आज प्रगतीच्या मार्गावरती जात असताना बरेच लोक मानसिक ताणाने ग्रासलेले आहेत. प्रगती सगळ्यांना करायचा, यश सगळ्यांना मिळवायचं आहे आणि या धावपळी जीवनामध्ये वाढता मानसिक ताण हा एवढा वाढलाय की लोकांना त्या मानसिक ताणातून कसं जगावं हे बऱ्याचदा समजत नाही. मग याचं उत्तर काय असेल? हा मानसिक ताण आपण कशा पद्धतीने कमी केला पाहिजे? आयुष्य जगत असताना प्रत्येकाला अडचणी येत आहेत. मग त्या अडचणीवरती मात करतोय आपण, पण मग या अडचणीवर मात करत असताना सुद्धा मानसिक ताणातून मुक्त होणं खूप गरजेचं आहे. मग तो मानसिक ताण कशा पद्धतीने कमी केला पाहिजे यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. तर चिंता आणि काळजी, आपण बऱ्याच वेळा म्हणतो की चिंता ही जिवंत माणसाला जळते आणि चित्ता ही मेलेल्या माणसाला जळते. मग आपण एखाद्या गोष्टीचा किती विचार केला पाहिजे हे आपल्यावरती डिपेंड आहे. जर त्या विचारापासून आपला फायदा होत असेल तर आपण त्या गोष्टीचा जरूर विचार करा. पण आपण काय करतोय बऱ्याच वेळा की त्या गोष्टीपासून आपला तोटाच होतोय. आपल्याला खूप ताण वाढतोय, आपल्या मनामध्ये खूप विचार येत आहेत, पण तरी पण आपण त्याच गोष्टीचा सतत विचार करतोय. यालाच ओव्हर थिंकिंग म्हटलं जातं. ओव्हर थिंकिंग आपण कशाला म्हणतो की जर आपण सतत एकाच गोष्टीचा विचार करायला लागलो तर त्याला ओव्हर थिंकिंग म्हटलं जातं. आणि जर आपण चांगल्या चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी जर विचार करत असाल तर त्याला सर्चिंग म्हटलं जातं. तुम्हाला विचार म्हटलं जात नाही, ओव्हर थिंकिंग म्हटलं जाणार नाही त्याला. तुम्ही शिकताय काय तर त्यातून अपडेट करताय स्वतःला. आणि ह्या धावपळी जीवनामध्ये स्वतःला अपडेट ठेवणं पण तेवढं गरजेचं आहे. पण अपडेट ठेवत असताना जर तुम्हाला मानसिक ताण वाढत असेल तर ते अपडेट स्वतःला करणं चुकीचं आहे. मग मानसिक ताण आपण कशा पद्धतीने रिमूव्ह केला पाहिजे, कसा आपण घालवायचा आहे, एक साधं सोपं आपण उदाहरण समजून घेऊयात आणि मग तुमच्या लक्षात येईल की मानसिक ताण कुठे आहे नेमका, मानसिक ताण का वाढतोय, मानसिक ताण का सोडला जात नाही. आपण सपोज मी तुम्हाला या ठिकाणी एक छोटंसं उदाहरण दाखवतोय की माझ्या हातामध्ये एक पाण्याने भरलेला ग्लास आहे, बरोबर. माझ्या हातामध्ये एक पाण्याने भरलेला ग्लास आहे. मग तो ग्लास मी काही सेकंदासाठी धरला, सपोज मी एक 5 सेकंदासाठी किंवा एक 10 सेकंदासाठी धरला तर मला त्याचं काही जास्त त्रास होणार नाहीये. सपोज मी 1 मिनिट धरला, 5 मिनिट धरला तरी मला काही त्रास होणार नाही. पण सपोज मी ग्लास 10 मिनिट धरला तर थोडासा माझा हात लडखडायला लागेल, थोडासा माझ्या हाताला त्रास होईल, बरोबर. जर हाच मी 10 मिनिटं जर ग्लास धरलेला, तोच मी जर कमीत कमी 20 मिनिटं ग्लास धरायला तर माझा हात थरथर कापायला लागेल, बरोबर. माझा हात थरथर कापायला लागेल किंवा माझा हात दुखेल, बरोबर. मग मी याचं काय केलं पाहिजे? जर मला त्रास होतोय तर मी हात खाली ठेवला पाहिजे, बरोबर ना. जर मी असाच पकडून धरलो तर माझा हात दुखेल, माझा हात थरथर कापणार, कदाचित माझ्या हातातून हे गळूनही पडेल, बरोबर. पण सपोज त्रास होतोय तर ह्याचा अर्थ आपण काय केला पाहिजे, तो सोडला पाहिजे. मानसिक ताण सुद्धा ह्या ग्लासासारखाच आहे. आपण काय करतोय, त्याला पकडून धरतोय. मी ग्लासाला पकडले, ग्लासाने मला पकडलेलं नाही. मग मला त्रास होतोय तर ते ग्लास काय केला पाहिजे, मी खाली ठेवला पाहिजे, सोडून दिला पाहिजे. बऱ्याच वेळा आयुष्य जगत असताना काय होतं आपल्याला की मानसिक ताण आपल्याला येतोय, पण मानसिक ताणाचा आपण काय करतोय की त्याला जकडून ठेवतोय, पकडून ठेवतोय. मला ताण आहे, मला ताण आहे, पण त्या ताणाला आपण सोडणार कधी आहोत? जर मला त्यापासून जर ह्या ग्लासापासून मला त्रास होतोय तर हा ग्लास मी खाली ठेवला पाहिजे, बरोबर ना. मानसिक ताण सुद्धा तसंच आहे. तुम्हाला मानसिक ताण होतोय तर आपण ते सोडण्याचं काम केलं पाहिजे, त्याला पकडून ठेवायची गरज नाही. आणि बरेच लोक काय करतात की त्या मानसिक ताणाला पकडून ठेवतायत, म्हणून तुम्हाला जास्त त्रास होतोय. सोडून द्यायला शिका, त्रास कमी होईल.
मग समस्या कुठे आहे? मी पकडले ही ते समस्या आहे. मला त्याने पकडले का नाही, मी त्याला पकडून ठेवले. मी सतत वारंवार म्हणतो की मला मानसिक ताण आहे, मला मानसिक ताण आहे. मग जर आपण तो मानसिक ताण सोडून दिला तर बरं होणार आहे ना, नाहीतर मानसिक ताण आपला वाढणार आहे. मी या ठिकाणी दुसरं एक उदाहरण देतो तुम्हाला. चंद्र आणि सूर्य. चंद्राकडे पाहिलं की छान शिथिल वाटतं, सूर्याकडे पाहिलं की आपल्याला कसं वाटतं, एकदम तेज, आपले डोळे दिसतात, त्याच्याकडे ते पाहावंसं वाटत नाही. मग मला सांगा, जर एखाद्या गोष्टीपासून आपल्याला फायदा होत नसेल किंवा आपल्याला मानसिक ताण होतोय, तर त्या गोष्टी आपण का विचार करायचा? तर मित्रांनो, मानसिक ताणातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर या ग्लासाचं उदाहरण तुम्ही नक्की तुमच्या आयुष्यात यूज करा, वापरा. कारण तुम्ही त्या समस्येला पकडून ठेवले, त्यामुळे तुमची समस्या वाढत चाललाय, तुमचा ताण वाढत चाललाय. रिमूव्ह करा, सोडून द्या. जेवढं तुम्ही सोडून द्याल तेवढा तुमचा ताण कमी होणार आहे आणि तुम्ही आनंदी जीवन जगणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.